आणि आपणच नाव पुढे गेलेलं आहे. लोकसभेमध्ये शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे संभाजीराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आमच्याचे करणार नाही काय नाव आहे. पण आपल्याला हे आवडेल का? कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे. महाराजांची पण यापूर्वी पण इच्छा होती एकदा खासदार व्हावं. तुम्ही इतके वर्ष येतोय त्याची माझ्या कानावर कुणी घातलं नाही. पण आता तुम्ही विषय काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा मला एकट्यावर अधिकार नाही. आमची आघाडी आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यावरती शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात, आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे. आणि त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो. आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सहकाऱ्यांची किंवा माझ्याही सहकाऱ्यांची चर्चा केलेली नाही. असं व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना या प्रश्नाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल. पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो, सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो. आज इथं आल्याच्या नंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला. मला असं कधी होत नाही. पण नंतर कळलं की व्यंकटराव भोसले एक उपयुक्त त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती फटक्या घेऊनच्या जातीचा, त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले. व्यंकटरावच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी काही थांबायला लागलं. त्याचा अर्थ हा आहे की थोड्या शाहूराजांचा जो विचार होता तो ते आधी चालत होता. आम्हा लोकांच्या विजयपेक्षा त्या उपयुक्त समाजात काम करणारा व्यंकटराव त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली. हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगत आहे. आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाही. राजकीय पक्षामध्ये कधी सहभागी झालेली असं मी तर पाहिजे नाही. सामुदायिक अनेक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते. आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरात असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मागाशी सांगितलं की आमच्या अन्य सहकाऱ्यांशी मी काही बोललेलं नाही. पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल. सर आज मराठा पुन्हा एकदा तसंच आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेला हायकोर्टाच्या लेवलला गेलं. नंतर देवेंद्र फडणवीस या काळामध्ये हायकोर्टातनं क्लिअर झालं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. यावेळेला तोच राक्ष आहे. तसाचा तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एक वर्षाने पाठिंबा दिला. आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावर त्याचं खरं भवितव्य आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही. यापूर्वीचे कोर्टाचे निकाल हे अनुकूल नाही. महाविकास आघाडीच्या एक फारसा आज जागा शिल्लक आहे. आमची भेट होऊ शकली नाही. मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी वाचणार आहे आणि त्याच्यात बरेचसे प्रश्न सुटतील आणि 2-4 जागा याच्यामध्ये एकवट झालं नाही तर आम्ही जे लोक मी स्वतः चर्चेत नसतो. मी असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या 2-3 जागा जिथे एक वाक्यता नाही त्याच्यासाठी आम्ही बसू आणि आम्ही निकाल घेऊन जागा देण्यात येतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मला माहिती हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एकनाथ साहेब ज्या पद्धतीनं महायुतीनं तयारी सुरू केलेली आहे 45+, 400+ वगैरे त्या महाविकास आघाडीला आव्हान वाटतंय का? नाही, मला थोडं त्यांच्याकडनं कमतरता अशी पार्लमेंटमध्ये एकंदर जागा 488 आहेत ना किती?
48 आपल्या आणि 48. 588. 542 आहेत आणि त्या 42 मध्ये महाराष्ट्राचे 48 आहेत. त्यामुळे ते 40 किंवा 400 हे सांगतात ते कमी सांगतात. ते त्यांनी खरं 48 सांगायला हवे ते. आणि देशातल्या एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आम्ही जिंकणार असं सांगायला हवं. त्यामुळे इथनं पुढं त्यांनी 11 सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा सल्ला. राज ठाकरेंची मनसे देखील मराठा आरक्षणासाठी आता पाहिलं की उद्याच्याला त्यांनी बैठक बोलली. उद्याच्या बैठकीमध्ये आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू असं म्हणले. आणि त्यामुळे एका सेन्सिटिव्ह आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रस्तावर आणि ज्यांनी हे सगळा संघर्ष सुरू केला ते उद्याच्याला त्याच्यावर देणार असतील तर मला असं वाटतं आज त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आणि म्हणून एक दिवस मी थांबेन आणि त्यानंतर म्हणजे